शासनाच्या हिट अँड रन कायद्याला चालक संघटनांनी विरोध दर्शवलेला आहे। वर्ध्यामध्ये चालकांचं स्टेअरिंग बंद आंदोलन बघायला मिळालं। केंद्र सरकारने केलेल्या नव्या कायद्यांसंदर्भात आता चालकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। वर्ध्यामध्ये चालकांनी स्टेअरिंग बंद आंदोलन केलंय। तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे यांनी बातचीत केलेली आहे, पाहूयात। खासगी वाहन चालक आहेत त्या वाहन चालकाच्या विरोधातच आज केंद्र सरकारने कायदा पारित केलेला आहे। त्या कायद्याला विरोध करण्यासाठी वर्ध्यातील चालक संघटनेचे सर्व चालक रस्त्यावर उतरले आहेत। आपण बघू शकत आहोत माझ्या पाठीमागे दृश्यामध्ये की वर्धेच्या छत्रपती चौकामध्ये सर्व चालक एकत्रित झाले आहेत। या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक देणार आहेत। त्या कायद्याला संपूर्ण चालकांनी विरोध केलेला आहे, कारण की तो जो कायदा आहे तो चालकाच्या विरोधात आहे। अपघात झाला तर मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये दंडाची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। आपण इथे जे चालक आहेत त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। नेमकं काय कायद्याला विरोधात काय बातमी भारत सरकारने जो कायदा तयार केलेला आहे ड्रायव्हरला 7 लाख रुपये दंड 10 वर्ष सजा, त्याच्यासाठी आम्ही असा निषेध नोंदवितो। हा कायदा ड्रायव्हरचा हिताचा नसून ड्रायव्हरला फाशी त्याच्यावर तर सजा असं होऊन राहिलं। यासाठी आम्ही सगळं ड्रायव्हर युनियन मित्र परिवार युनियनचे हे सब एक येऊन या कायद्याचा निषेध करतो। हा कायदा वापस होईपर्यंत आमचं आंदोलन हे असंच चालू राहणार। निश्चितच हा कायदा मागे घेपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहील असं या ठिकाणच्या सर्व चालकांनी सांगितलेलं आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा।